परळी वैजनाथ जी बीड येथे राष्ट्रीय पशु प्रदर्शन 1968 उत्साहात संपन्न झाले। विद्यावार्ता यूट्यूबच्या वतीने याचा सविस्तर आपणाला सारांश देण्यात येत आहे। 13, 14 व 15 फेब्रुवारी 1968 मध्ये भव्य राष्ट्रीय पशु प्रदर्शन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध नियोजनातून संपन्न झाले। कृषी व पशुसंवर्धन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला राज्यासह देशभरातील पशुपालक, शेतकरी, तज्ज्ञ, संशोधक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली। पशुधन विकास, दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन तसेच आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली। प्रदर्शनात देशातील विविध राज्यांमधील उत्कृष्ट जातींची जनावरे सादर करण्यात आली। उच्च प्रतीच्या गायी, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या व कुक्कुट प्रजातींचे दर्शन या निमित्ताने घडले। विशेषतः परळी वैजनाथ येथे भरलेल्या या प्रदर्शनामुळे मराठवाडा विभागातील पशुपालकांना नवीन तंत्रज्ञान व सुधारित वाणांविषयी प्रत्यक्ष माहिती मिळाली। कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट पशुपालकांचा सत्कार करण्यात आला। तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली। पशुधन विमा योजना, कृत्रिम रेतन तंत्रज्ञान, पशु आरोग्य शिबिरे व लसीकरण मोहिमा याविषयी माहिती देणारी विशेष दालने उभारण्यात आली होती। या राष्ट्रीय पशु प्रदर्शनामुळे पशुपालकांमध्ये आधुनिक पशुपालनाविषयी जागरूकता वाढली असून दुग्धोत्पादन व पूरक व्यवसायांना चालना मिळणार आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन देशातील विविध भागांतील पशुपालक, मराठवाड्याच्या तज्ज्ञ व पशुधन परंपरेला नवे बळ देणारे राष्ट्रीय पशु अधिकारी यांच्या उपस्थितीमुळे या प्रदर्शनाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले। या प्रदर्शनामागील प्रमुख हेतू पुढील प्रमाणे होते: आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे, देशी व संकरित जातींचे संवर्धन व प्रसार, दुग्ध, शेळी मेंढी व कुक्कुट व्यवसायातील नव्या संधींची ओळख, पशुधनावर आधारित पूरक उद्योगांना प्रोत्साहन, शेतकरी व पशुपालकांना बाजारपेठेची जोड उपलब्ध करून देणे प्रमुख आकर्षणे, देशातील नामांकित गायी, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या व कुक्कुट प्रजातींचे सादरीकरण, उच्च दुग्धोत्पादन देणाऱ्या प्रजातींचे प्रात्यक्षिक, कृत्रिम रेतन, पशुखाद्य व्यवस्थापन व आरोग्य तपासणी यावर मार्गदर्शन, पशु विमा, शासकीय योजना, अनुदान याबाबत माहिती कक्ष, पशुधनाशी संबंधित उपकरणे, खाद्यपदार्थ, औषधे व तंत्रज्ञानाचे स्टॉल, मार्गदर्शन व परिसंवाद। प्रदर्शनादरम्यान तज्ज्ञांचे विशेष व्याख्यान सत्र आयोजित करण्यात आले। पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कृषी विद्यापीठातील संशोधकांनी जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनाचे महत्त्व, रोगप्रतिबंधक लसीकरण आचे वेळापत्रक,
दुग्ध व्यवसायातील गुणवत्ता नियंत्रण, शेळीपालन व कुक्कुटपालनातील आधुनिक पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्पर्धा व सत्कार. उत्कृष्ट पशुधन सादर करणाऱ्या पशुपालकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.